मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे। आता चाललं आहे पाण्यावरती। काल रात्री म्हणजे काल दुपारपासून पाऊस पडत होता, पाऊस थांबलाच नाही, त्याच्यामुळे ब्राह्मणदेवाच्या व्हाळाला पाणी भरपूर आलं। त्याच्यातून आमचे पाईप वाहून गेलेत। आमचे सकाळी काका गेले होते, म्हणजे काका आम्ही म्हणतो, ते गेले होते पाण्यावर। ते बोलले की पाईपलाईन वाहून गेले, त्याच्यासाठी आम्ही ते पाईप बघण्यासाठी आता चाललो आहे। मी आहे, संजय आणि राजूभाई आहे। आता आम्ही पाण्यावर चाललो आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बरोबर यंदा मात्र संजय आहे, 2 वर्ष संजय नव्हता, त्याच्यामुळे आता मला सोबतीला संजय भेटला। आता मी पाण्यावरती निघालो आहे। तर काल रात्रभर पाऊस पडतोय, भरपूर पडला, त्याच्यामध्ये आमचं पाणी गेलं आहे। पाणी काल रात्रीपासून नाही आहे। तर आता आम्ही फॅक्टरी दुपारी बंद केली, त्याच्यानंतर बोललो आम्ही 4 वाजता वरती जाऊया। तर आता राजूभाई, मी आणि संजय निघालो आहे पाण्यावरती। सकाळी आमचे तात्या गेले होते, ते बोलले की पाईप वाहून गेले, त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आहे बघायला पाईप कुठे नेमके वाहून गेलेत ते पाण्याचे। पाणी फक्त सगळ्यांना पियायला पाहिजे असतं, मात्र पाण्यावरती कोण यायला मागत नाही। पाणी गेलं की कोण बोलत पण नाही, आम्हीच लक्ष देतो तिकडे पाण्यावरती। आता आम्ही निघालो आहे। माझ्याबरोबर यंदा मात्र संजय आहे, 2 वर्ष संजय नव्हता, त्याच्यामुळे आता मला सोबतीला संजय भेटला। आता मी पाण्यावरती निघालो आहे। ही खडकीची व्हाळी आहे, पाईपलाईन टाकली त्याच्यामुळे इकडे चर मारला। ती दरवर्षी इकडून जाते, गेल्या वर्षी मी परतली एकट्यानेच। आता तुम्ही अजून पाणी अर्ध निम्म तिकडे जातं, आमच्या घराजवळ जातं, भरपूर पाणी जातं। मी एवढी गेल्या वर्षी एकट्याने खोदलं आणि इतर रोडमध्ये वाट करून पाणी वाटेला लावलं। आता हा संजय पाण्याची वाट साफ करतो आहे, आकडी वैता बांधला आहे। पाण्यावर जाण्यासाठी वाट इकडे चांगली आहे, वरती वाट साफ करणं गरजेचे आहे, म्हणून आकडी वैता बांधला आहे। पाऊस पण चालू आहे आणि मी पावसातनंच चाललो आहे भिजत। आता आम्ही मोठ्या आंब्याजवळ पोचलो आहे। सर्व आम्ही आता वरती ब्राह्मणदेव मंदिराच्या बाजूला पाणी आहे आमच्या, तिकडे आम्ही चाललो आहे। याची जाताना झाडं वाढले आहेत, लिंब्याची झाडं आहेत। आता 4:30 वाजले आहेत, असं वाटतंय की संध्याकाळी 7 वाजले असं वाटतंय। पूर्ण गुडूप वाटतंय एकदम, कारण झाडवळ भरपूर आहे आणि पावसाचं वातावरण, पाऊस पण बारीक बारीक पडतोय। पूर्ण असा संध्याकाळी 7 वाजताना जसा अंधार पडतो ना, तसं वाटतंय। म्हणजे इकडे रानटी डुकर, त्याच्यानंतर बिबट्या असे प्राणी आहेत जंगलामध्ये आमच्या, त्याच्यामुळे इकडे येताना कोणाला तरी सोबतीला घेऊन यावंच लागतं पावसातून। हां नाही ना, इथून उसावं लागेल मग व्हाळीतून। ते बघू, चल येताना इथे कोयता दे मॅडम, मी करेन। आधी पाईप तर काढूया, त्याच्यानंतर बघू। जॉईंट हरवले असेल तर काय करता येणार नाही। काळोख म्हणजे पाऊस पूर्ण हे झाला, इकडं झाडवळ आहे, त्याच्यामुळे एकदम अंधार दिसतोय। आता मी धक्क्याकड्याच्या व्हाळीवरती आलो आहे, ही धक्क्याकड्याची व्हाळी म्हणून बोलतात, तिथे आता आम्ही आहोत। किती काळोख वाटतोय बघा। हे पाण्यावर यायचं म्हटलं एकट्याने तर ह्या दिवसातून हे प्राण्यांची जास्त भीती असते। प्रत्येकाला पाणी पाहिजे असतं, पण पाण्यावरती कुणाला यायला जमत नाही। प्रत्येकजण बिझी असतो, फक्त पाणी पाहिजे। पाण्यासाठी कसं जावं लागतं जंगलातून हे कुणाला कळत नाही। मला धबधब्याचा आवाज ऐकायला येत असेल व्हिडिओमध्ये। पाणी एवढं आहे की प्रमाणाच्या बाहेर पाणी आलं आहे व्हाळाला। आता आम्ही एक
2 सेकंदाच्या अंतरावरती आमच्या पाण्यापासून आहोत. त्याच्याच बाजूला ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे. तुम्हाला बरेच वेळा माझ्या व्हिडिओतून मंदिर दिसलं असेल. आता तुम्ही पाण्याचा आवाज ऐकायला तुम्हाला येत असेल. आता हे बघा, हे व्हाळाचं पाणी आहे, पांढरं शुभ्र पाणी आहे. कुठे आहे खेकडा? कुठं आहे? कुठं आहे रे? हा डेंजर बघ केवढे होते. हा रे, तर एक खेकडा इथे छोटा आहे रे, फक्त डेंगे मोठे आहेत. तर आत्ता आम्ही पोचलो आहे पाण्याच्या स्पॉटवरती. बघा तुम्ही, म्हणजे सोबतीन आणण्याचं कारण काय, इथे वाट नाही आहे पाण्यावरती जायला. जर पडला कोण आला तर डायरेक्ट खाली. आता पाय कुठं अटकला तो बघ, मोडला तो. तर आता मी पाईपलाईनच्या इथे, पाईप आमचा जो वाहून गेला आहे तो अर्ध्यापर्यंत आहे. आता बघतो त्याची अवस्था काय आहे. ते पाणी बघू शकता तुम्ही, एवढं व्हाळाला पाणी असतं. म्हणजे पाऊस पडला काल, इकडून पण पाणी येतं. आणि इकडे आहे ते समोर ब्राह्मणदेवाचं मंदिर. आता हे दोघे संजय आणि राजूबाई येतो आहे. पाण्याचा जोर केवढा आहे ते तुम्ही बघा. आणि ह्याच्यात कुणाला पाण्यावरती सुट्टी चल बोललो तर कोणी यायला मागत नाही. आणि एकट्यानं इकडे शक्य नाही पाण्यावरती. जर मोबाईल मी आता जातो पुढे. पाण्याचा प्रवाह जास्तच आहे. ह्या प्रवाहात जर का पाय किंवा हात चुकला तर डायरेक्ट त्या उंच कड्यावरून खाली पडण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. तरी कसरत करून प्रवीण पवार चाललेला आहे. त्यापेक्षाही जास्त प्रवाह पूर्ण हा परिसर दिसतो मोकळा. हा पूर्ण भरून पाणी वाहत असतं. अजून भरपूर पाणी वाढण्याची शक्यता आहे. हे मागं दाखवल्याप्रमाणे आमचं ब्रह्मदेव मंदिर. हे छोटे छोटे प्रवाह झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही या पाईपलाईन आहेत या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या होत्या. सकाळी आमचे एक बंधू येऊन एक लाईन त्यांनी क्लिअर केली आणि दुसरी लाईन त्यांना जमत नव्हती म्हणून आम्ही आता आलेलो आहोत. मगाशी दाखवल्याप्रमाणे पाणी पूर्ण व्हाईट म्हणजे सफेद होतं आणि आता ह्या पाण्याचा रंग बदलतो आहे. माती मिश्रित पाणी आपल्याला बघावयास मिळते थोडं थोडं. ह्या पाण्याचा प्रभाव पूर्ण जंगलामधलं पाणी ह्या व्हाळाला येतं आणि त्यामुळे अचानक येणारं पाणी न कळता आमच्या जीवाला धोका होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही आहे. तरी जीवावर बेतून प्रवीण पवार हे आपलं काम करताना दिसत आहेत. आता पाण्याचा प्रवाह थोडासा वाढतोय. आमच्याबरोबर मुंबईहून आलेले आमचे राजेंद्र पवार सुद्धा इथे उभे आहेत.
दोन्ही लाईन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या होत्या. त्यामधील एक लाईन आमचे बंधू सकाळी येऊन क्लिअर करून गेले होते, पण दुसरी लाईन मात्र त्यांच्या आटोक्यात नव्हती. त्यामुळे आम्ही आता इथं आलेलो आहोत त्या लाईनसाठी. प्रवीण पवार यांचं काम थोडक्यात आटपलेलं आहे आणि आम्ही आता लाईन चेक करत करत पुढे जाणार आहोत. पूर्ण काम भिजतच करावं लागतं. अंगावरती छत्री किंवा एखादी खोल वगैरे घेऊन हे काम करू शकत नाही, त्यामुळे पूर्ण भिजावंच लागतं. आता कसरत करत प्रवीण पवार येतोय. अवकाश रे. आणि मिशन सक्सेस करून आलेला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो. तुम्ही पाहू शकता पाऊस किती प्रमाणात आहे. तो पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे आता जो पाईप आम्ही लावून आलेलो आहोत त्याचा प्रवाह सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. सध्या भरपूर पाणी आहे नाही, एक्स्ट्रा भरून पाईप आहे. रात्री किती वेळ टिकता येते का माहिती नाही. जर का आधी अतिवृष्टी झाली तर परत आम्हाला सकाळी येणे इथे गरजेचं आहे, नाहीतर अखंड वाडी आमची पाण्याशिवाय वंचित राहील. त्या संबंधात आम्हाला नोंद घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आज घेतलं. तुम्हाला आता मी धबधबा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा इथून खाली धबधबा आहे, त्याच्यावरूनच मी चाललोय पाईपलाईनने. संजय आणि राजूबाई वरून गेलाय, मी पाईपलाईननी चाललोय. तर दोन लाईन आहेत, एक लाईन आमची वेगळी आहे आणि एक लाईन वेगळी आहे. त्या दोन लाईनीचं पाणी आहे. आलो चल पुढे ये, पुढे डायरेक्ट. टोन्यावर बघ, टोन्यावर. ते दोघे वरून गेले आहेत, त्यांना माझा आवाज पोचत नाही. पाऊस एवढा आणि धबधब्याचा आवाज एवढा असल्यामुळे आवाज पोचत नाही, त्याच्यामुळे ओरडून सांगावं लागतंय. वाट बघाल ना तर पाण्यावर यायला अजिबात वाट नाही. म्हणजे लाईन आमची अशी टाकली नाही जंगलातून पूर्ण. पाय घसरला तर करंदीची म्हणजे झाडी आहे, त्याच्यानंतर गोट्याची वेल असते एक बारीक काटेरी, तिच्या पायाला लागलं किंवा हाताला लागलं पाणी भरपूर झुंबतं. गोट्याची वेल तुम्हाला दाखवतो कशी असते ती. ही गोट्याची वेल आहे, ते बाजूला करंदीच्या झाडीच्या बाजूला आहे. तिला बारीक असे काटे असतात. तुम्हाला व्हिडिओ दिसलं तर बघा, ते बारीक काटे आहेत. ही बारीक वेली पण असतात, जाड पण असतात. लागली नाही आता बारीक आहे, चालताना आपल्या पायाला लागते. पूर्ण असं वाबाळा निघतो, मोठा वाबाळा. आणि मच्छर तर संध्याकाळची इकडे प्रमाणाच्या फार असते. तुम्ही कधी या, मच्छरीने सोलूनच जाल. तर मी धक्का काढा म्हणून म्हणतो आम्ही, त्या वाडीजवळ आलो आहे. तिथे एक पॅच आहे, तिथे पाण्याची एअर काढावी लागते. त्या एअर काढ्यांनी मी निघेन आलो रे. तर मी आता थोड्या वेळासाठी व्हिडिओ बंद करतो. आता मी धक्काकड्याच्या वाडीच्या इथूनही आमची सरकारी पाईपलाईन आहे, कधी चाललीच नाही. ट्रायल दिली तेव्हा फक्त ट्रायल बेसवर चालली, त्याच्यानंतर ती बंदच झाली. पाईप फक्त मात्र अजून आहे. तर आता मी एअर काढून निघालो आहे. अशी वाट आहे, वाट साफ करायला बोलतोय पण कोणी येत नाही आहे. कुणाला वेळ नाही. आम्हाला फक्त आम्ही काजू फॅक्टरी वाडीत असल्यामुळे आम्ही संजय आणि मी घरी असतो, त्याच्यामुळे आम्हाला
पाणी गेलं की जे ती वाढीला पाणी नाही मग आम्हाला पाण्यावर जावं लागतं. हे आमच्याकडे याला डोंगरकुटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये. अळबीचा प्रकार असतो तसा हा प्रकार आहे आणि अळबी नाही. पाणी कुठून कुठून येतं बघा. तर आता मी परतीच्या प्रवासाला लागलो आहे. छत्री आणली तरी काय उपयोग नसतं, कारण करवंद्याचे झाडी आलेले आहेत वाटेमध्ये, त्याच्यामुळे त्याचा कापड फाटू शकतो. म्हणून आता हातातच घेऊन भिजत चाललो आहे घरी. हा इथे नेपाळवरनं टोपी आणली आहे संजयनी. मुंबईला गेला नेपाळवरून टोपी आणली आहे. ट्रिपला गेला होता तेव्हा नेपाळला, इकडून ती टोपी आणली आहे. तीच घालून फिरत असतो. तर उद्या कुठली घालेल काय माहीत नाही. अशा त्यांनी 2 टोपी आणले. एक गोल जसे अनिल कपूर वापरायचा मिस्टर इंडियामध्ये वापरले आहे त्या प्रकारची एक टोपी आहे संजयकडे, आणि ही नेपाळी लोकांची एक टोपी आहे. आणि आत्ता ही करवंदाची एक फांदी आली आहे खाली, ती आता तोडतो आहे. त्याच्यावरती गोट्याच्या वेली पण आहेत. ह्याच्यामुळे छत्री उघडता येत नाही. हा असे असता करंदीच्या झाडी वेळी असतात, त्याच्यामुळे छत्रीचा कापड फाटतो. आणि परत जाताना झाडं तोडत चाललो आहे. पाऊस तर पडतोच आहे. का रे? तर असे आता साफसफाई वाटेची चालली आहे. आता हा असा गिळका गेला आहे, त्याच्या साहाय्याने ते आता बाहेर असे लटकून देणार. ते दिमाग की बत्ती जलाओ अपनी अकल लगा, मेंटोस खाओ. मच्छर तर प्रमाणाच्या बाहेर आहे इकडे. संध्याकाळचं या दुपारचं या मच्छर तर काय होतात, झाडवळ आहे, पातेरा झाडांचा पडला आहे, त्याच्यामुळे मच्छर भरपूर असते. जंगल म्हटली की मच्छर आली. पण ते झाडांचा पातेरा खुजला आहे, त्याच्यामुळे मच्छर जास्त होते. अजून म्हणण्यासारखा असा पातेरा धुपला नाही आहे पुण्याच्या ह्याच्यामुळे. थोडक्यात आमची पाण्याची पण ट्रिप होते आणि जंगल सफारी पण होते थोडक्यात. तर बघू शकता तुम्ही पाणी केवढं आहे ते आता. आणि मगाशी जाताना आम्हाला काळोख लागला. आता इकडे तुम्ही बघितला जंगलात आतमध्ये झाडवळ असल्यामुळे भरपूर अंधार दिसत होता. आता इकडे बघा तुम्ही, आणि जिकडे तिकडे आता पाणी आहे. ही कितवीला कविता होती? 3री की 4थीला कविता होती ना? जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. म्हणजे पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही, पाऊस चालूच आहे. तर तुम्ही पाणी बघू शकता, एवढं पाणी आहे आता. आणि आम्ही पावसातून भिंजतच चाललो आहे. मोबाईलला कवर टाकला आहे म्हणून मी मोबाईल पावसामध्ये ऑपरेट करतो आहे. चला. तर आता आम्ही आमच्या घराजवळ म्हणजे पाण्याच्या टाकीजवळ एक 2 मिनटात पोचू. तिथे पाईपात पाणी आलं आहे का बघणार आणि मग आम्ही घरी जाणार. मग आता गिझर लावावं लागेल. पटकन गिझरमध्ये पाणी तापून आंघोळ करून घ्यावी लागेल. गडगडत आहे म्हणजे पाऊस वाढणार. तर आता आम्ही पाण्यावरून आमच्या टाकीजवळ आलो आहे. आता राजूभाई आणि संजय येतोय पाठवून, मी पुढे आलो आहे. पूर्ण भिंजतच गेलो, छत्रीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही घरी जाणार, टाकीवरती जाऊन चेक करणार पाणी आहे का. हा इथे एक धबधबा आहे रे. रे वर चालू पाणी.
आणि असं अंतिम टप्प्यामध्ये आता काम आलेलं आहे. हे पूर्ण आपली ताकद लावून तिकडे पार गेलेले आहेत प्रवीण पवार. त्यांनी उत्कृष्ट अशी उडी मारलेली आहे आणि ते तिकडे पार झालेले आहेत. पुन्हा पावलेमध्ये जाऊन ते पुढे परत येतील आणि रात्री फार हा जो पाण्याच्या टाक्या इथे वरती आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी पडतंय की नाही हे पाहण्यासाठी प्रवीण पवार इथून गेलेला आहे. ही वाहळी आहे, त्याच्यावरती काही म्हणजे सेतू वगैरे म्हणतात किंवा काय असं जाण्यासाठी मार्ग केलेला नाही आहे. उडी मारून जावं लागतं आहे आणि तो भविष्यात करायचा विचार आहे. एक आठवड्याभरात होईल तो. हे मुंबईहून आलेले राजेंद्र पवार जीवाची इथे परवा न करता मजा घेत आहेत. राजेंद्र पवार जंगल सफारीसाठी निघालेले, फक्त सफारी म्हणून निघालेले आणि आम्ही फक्त पाणी मिळेल ह्या उद्देशाने गेलेलो. मला वाटतं अजून काय पाणी आलेलं असं वाटत नाही आहे. कदाचित आलंही असेल पण पाणी चेकिंग चालू आहे. आता मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की जो इथून उड्या मारून करण्याचा हा मार्ग होता तो परत येता वेळी कशी उडी मारतो आहे हे पहा.